फोटो काढा फक्त आपला. काही शंका असतील तर विचारायला काय अडचण नाही, आम्ही देतो ना उत्तर. काय हो नेमकी डोटरे सर जरा प्रोसिजर सांगा बरं. बियाणं असतं ना, याची उगवण क्षमता चाचणी आपल्याला करून घ्यायची आहे. हां, तर काय करायचं माहिती का, एक गोनपाट घ्यायचं, ते ओलं करून घ्यायचं. ओलं करून घेतल्याच्या नंतर जे आपलं बियाणं असेल घरातलं ते असं मूठभर घ्यायचं, निवडून नाही घ्यायचं. जे येईल हातात ते बियाणं घ्यायचं. 10 गोळी करायच्या 100, बरोबर आहे. हे टाकून झाल्याच्या नंतर याची अशी पोंगळी करायची. हां, आणि याला साधारणतः 25 ते 30 सेल्सिअस तापमान जिथं असेल, हां, अशा ठिकाणी ठेवायचं. आणि रोज याच्यावर पाणी शिंपडायचं. जास्त पण नाही पाणी शिंपडायचं, जेणेकरून ते कुजेल किंवा काय. 5-7 दिवसानंतर आपल्याला हे जे आपण गुंडाळी केलेलं आहे हे अंकुरित झालेलं दिसेल. मग ते काउंट करायचे किती बियांना अंकुर फुटलेला आहे. उघडल्यावर पण तसं रांगेत ठेवायचं ते आपण. नाही, असं मोजून घ्यायचं. ती असं हळूहळू एक फोल्ड काढायचं. त्याच्यात 10 दाणे असतील, त्यातले किती अंकुरित झाले किती नाही झाले ते काउंट करायचं. 70% जर आपण ज्या बिया टाकलेल्या आहेत त्या जर अंकुरित झाल्या तर समजायचं आपलं बियाणं पेरणीयोग्य आहे. जर 50% जर उगवण क्षमता आपल्याला दिसली तर ते बियाणं पेरणीयोग्य नाही असं समजायचं. 100 किलो जर तुम्हाला हेक्टरी बियाणं लागत असेल तर ते 30 किलो वाढून द्यायचं. 130 किलो घ्यायचं. अशा पद्धतीने म्हणजे हा जो आपला रेशिओ आहे हा मेंटेन होईल. अशा पद्धतीने हे करायचं. योग्य आहे किंवा नाही हा पण अंदाज बांधता येतो, बरोबर आहे. किंवा आपल्याकडे फॉल्टी बियाणं आहे का हा पण आपल्याला अंदाज घेता येतो. बियाण्याचा अपव्यय वेळ आपल्याला करता येत नाही, वेळ वाया जात नाही. आणि एकदा का जर समजा आपल्याला माहिती पडलं की आपल्याकडे जे बियाणं आहे त्याची उगवण क्षमता चांगली आहे, म्हणजेच थोडक्यात आपण पेरणी केल्यानंतर आपल्याला अपेक्षित झाडांची संख्या त्या ठिकाणी मिळणार आहे आणि पर्यायाने आपल्याला जे उत्पन्न पाहिजे आहे ते देखील मिळणार आहे. हा त्यामागचा उद्देश आहे. सर, याच्यात जे आहे ना उगवण क्षमतेचं मेन जे कारण राहतं ना, शेतकरी पोत्यावर पोतं ठेवतो. तर सोयाबीनचं जे आपण बियाणे ठेवतो ना ते एकच पोतं ठेवतो, दुसरं पोतं ठेवलं नाही ठेवायचं. आणि हे थोडं नाजूक आहे ना, ते 2 लाकडं ठेवायला त्याच्यावर ते पोतं ठेवायचं. बिलकुल. शेतकऱ्यांमध्ये तो अवेअरनेस आहे सोयाबीनच्या बाबतीत. काही लोकांच्या बाबतीत नाही. हँडलिंग थोडंसं व्यवस्थित करावं लागतं हे आहे लोकांना. कारण हे नाजूक बियाणं आहे. आपलं कामच ते ना, प्रचार प्रसिद्धीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कसं याच्याकडे वळवता येईल हाच मेन उद्देश आहे ना आपला. धन्यवाद सर, अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली शेतकऱ्यांसाठी आपण. आपल्या धन्यवाद.